विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 2 सेमिस्टर 4 मध्ये अधिकोषण हा विषय शिकताना अधिकोषणाच्या ज्या आधुनिक सेवा बँक पुरविते त्यातली एक सेवा म्हणजे डेबिट कार्ड सेवा. डेबिट कार्डलाच नावेपत्र लेटर ऑफ डेबिट असेही म्हणतात. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी किंवा उचल करण्यासाठी बँकेने जे कार्ड उपलब्ध करून दिलेले असते त्यालाच डेबिट कार्ड किंवा नावेपत्र असे म्हणतात. क्रेडिट कार्ड सेवेद्वारे कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते, परंतु डेबिट कार्ड सेवेद्वारे खातेदारांना त्यांच्या खात्यातील शिल्लक राशी काढण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. क्रेडिट कार्डप्रमाणेच डेबिट कार्डचा उपयोग देखील खात्यातून पैसे काढण्यासाठी केला जातो. अनेक बँका आपल्या ग्राहकांना आता ATM कार्डसोबतच डेबिट कार्डची सेवासुद्धा एकत्रितपणे देतात. या कार्डद्वारे रक्कम काढण्याची पद्धती ही ATM कार्ड पद्धतीसारखीच आहे. या कार्डचा उपयोग ATM कार्ड तसेच क्रेडिट कार्ड अशा दुहेरी रूपाने होत असल्यामुळे ही सेवा अत्यंत उपयोगी अशी आहे. या सेवेचा वापर करणाऱ्या व्यक्तीला बँकेच्या नियमानुसार ठराविक शुल्क द्यावे लागते. डेबिट कार्डधारक या कार्डच्या साह्याने बाजारात वस्तू किंवा सेवासुद्धा खरेदी करू शकतो. वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी मात्र डेबिट कार्डधारकाच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम जमा असणे आवश्यक असते. या कार्डच्या साह्याने वस्तू किंवा सेवा खरेदी करताना विक्रेत्याजवळ किंवा सेवा पुरवठादाराजवळ स्वाईप मशीन असणे आवश्यक असते. वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर विक्रेता संबंधित स्वाईप मशीनमध्ये ग्राहकाचे डेबिट कार्ड स्वाईप करून ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांची रक्कम टाईप करतो व कार्डधारकाला स्वाईप मशीनवर आपला सांकेतिक क्रमांक टाकावयास सांगतो. त्यानंतर मशीनवरील ओकेची बटन दाबल्याबरोबर व्यवहार पूर्ण होतो व स्वाईप मशीन मधून खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेची रकमेची छापील पावती निघते व संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातून तेवढी रक्कम कपात होते. डेबिट कार्डधारकाने आपला मोबाईल क्रमांक त्याच्या बँक खात्याशी जोडलेला असल्यास त्याला त्याने खरेदी केलेल्या वस्तूची रक्कम व बँक खात्यातून कपात झाल्याचा SMS सुद्धा त्याच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतो. डेबिट कार्डला आपण प्रीपेड कार्ड म्हणू शकतो, कारण डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करण्यासाठी संबंधित डेबिट कार्डधारकाच्या बँक खात्यात रक्कम जमा असणे आवश्यक असते. त्यामुळे ग्राहकाला हे कार्ड त्याच्या बँक खात्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वापरता येते. त्याच्या बँक खात्यात रक्कम नसेल तर डेबिट कार्ड काम करणार नाही. ग्राहकाच्या बँक खात्यात रक्कम संपल्यानंतर या कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करता येत नाही. तर अशा प्रकारे डेबिट कार्ड सेवा ही बँकेची एक महत्त्वाची सेवा आहे.